नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील राधाकृष्ण सभागृहामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी तत्परतेने निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी शिबिराला प्रामुख्याने उपस्थित माजी आमदार टेकचंद सावरकर, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर, मौदा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिन दुर्गे, मौदा नगरपंचायतचे मुख्याधिकारी विवेक मेश्राम, भाजपा मौदा तालुका अध्यक्ष मुकेश अग्रवाल, तालुका कृषी अधिकारी माणिक पाटील, नायब तहसीलदार अनिल भगत, नायब तहसीलदार योगिता दराडे, नायब तहसीलदार प्रेमदास नामलुटे तसेच आशा वकार, अंगणवाडी सेविका व इतर विभागातील प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार छबिलाल गिरीपुंजे, राज्य प्रतिनिधी, नागपूर। व्यासपीठावर उपस्थित माननीय टेकचंद सावरकर साहेब, माननीय एसडीओ साहेब, त्यानंतर नगरपंचायतचे नगरसेवक, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष नरेंद्र मोडकर साहेब, आणखी जे वाडी बसले चांगोचे तिजारे आणि इतर सर्व शासकीय अधिकारी मान्यवर यांचं मी आजचा जो सांगता समारंभ आहे या समारंभामध्ये स्वागत करतो। हा जो कॅम्प आहे हा टप्पा 1 मधील शेवटचा कॅम्प आहे। माननीय महसूल मंत्री महोदय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या संकल्पनेतून ही समाधान शिबिराची मालिका सुरू झालेली होती आणि या मालिकेमधील हा 7वा कॅम्प आहे आणि मागील 1.5 वर्षामध्ये तालुक्यामध्ये एकूण 20 कॅम्प झालेले होते। हा 21वा कॅम्प आहे आणि आज पावेतो तालुक्यामध्ये जे कॅम्प झाले त्या कॅम्पमधून 16,000 लोकांचं आपण समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि 16,000 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे। आजचा जो कॅम्प आहे तो नगरपंचायत मौदा व मौदा महसूल मंडळ असे एकूण 19 गावासाठीचा हा कॅम्प आहे आणि या कॅम्पला आपला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। यामध्ये महसूल विभागाच्या 15 सेवा व इतर विभागाच्या सुद्धा 20 ते 25 सेवा असे एकूण 40 ते 50 सेवा आज या कॅम्पमधून आपण देत आहोत आणि हा जो आहे हा टप्पा 1 होता। यानंतर राज्य शासनाकडून परत टप्पा 2चा कार्यक्रम सुद्धा सुरू होणार आहे। यापुढे आम्ही जे पेंच पाटबंधाऱ्यामध्ये ज्या जमिनी गेलेल्या होत्या त्यामध्ये जे गजाप होते ते आमच्या एसडीएम सरांनी सर्व स्कॅन करून घेऊन ते गजाप आमच्याकडे सुपूर्द केलेले आहेत। त्याचे सुद्धा आम्ही फेरफार घेतलेले आहेत। काही जे अडचणीचे फेरफार आहेत ते फेरफार सुद्धा आम्ही आणि डेप्युटी सलार मॅडम तसेच एसडीएम साहेब आम्ही तिघं बसून त्या मार्ग काढणार आहोत। दुसरी गोष्ट, ज्या जमिनी एनटीपीसीमध्ये गेलेल्या होत्या त्या जमिनीबद्दल सुद्धा साहेबांनी एनटीपीसीशी समन्वय करून आम्हाला रजिस्टर दिलेले आहेत। ज्या थेट खरेदीनं जमिनी घेतलेल्या होत्या त्या रजिस्टरचे फेरफार करण्याचं काम सुद्धा आमच्या तालुका स्तरावर सुरू आहे। त्यानंतर सध्या SIRचा पण कार्यक्रम चालू आहे। SIR म्हणजे सन 2002 मध्ये ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव होतं त्यांचं आजच्या यादीमध्ये नाव असेल तर त्याच्याशी मॅपिंग करण्याचं काम सुरू आहे। तेही काम जवळपास 90% काम आपल्या तालुक्यामध्ये पूर्ण झालेलं आहे। थोडं नगरपंचायत जे मौदा शहर आहे या शहरातलं काम थोडं मागं होतं पण तेही आता प्रगतीपथावर आहे। त्यानंतर सध्या शासनाकडून जनगणनेच्या कामाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। आजपर्यंत स्वगणना करायची होती, उद्यापासून प्रत्यक्ष प्रगणक आपल्या घरी येणार आहे आणि जनगणनेच्या कामाला सुरुवात होणार आहे। बऱ्याच लोकांना माहीत झालं असेल की प्रगणक फिरत आहेत, आपला वाटून दिलेला एरिया कोणता आहे याची माहिती करून घेत आहेत। तर अशा पद्धतीनं सध्या तालुक्यामध्ये कामं सुरू आहेत। एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल.